Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स. खुद को टेस्ट करते रहो. उद्योजक म्हणून त्यांचं जे कौशल्य होतं ते अवघ्या जगानं बघितलेलं आहे. म्हणूनच अधिकाधिक त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची ज्यावेळेला इच्छा होते त्यावेळेला इंटरपर्सनल संबंध जे असतात त्याच्याबद्दल खूप कुतूहल असतं. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न सातत्यानं विचारला की तुमच्यासोबत घडलेले काही किस्से की ज्या आठवणी ज्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतील की यासाठी रतन टाटा कायम स्मरणात राहतील किंवा हे गुण रतन टाटांचे या भेटींमधून किंवा या किस्स्यांमधून समोर आले आणि ते जनरली इतक्या मोठ्या माणसामध्ये किंवा अशी माणसं असतात दुर्मिळ असतात अशी माणसं. तर असं काही सांगता येईल आपल्याला? बरोबर आहे. एक उदाहरण म्हणजे माझ्याच अतिशय माहितीतलं की मी ज्या त्या घटनेचा मी स्वतः भागीदार होतो अशी घटना म्हणजे 2009 साली आम्ही जपानमधील 2 नंबरची टेलिकॉम कंपनी डोकोमो ज्यांनी जगामध्ये 3G सेवेचा शुभारंभ त्यांनी केला 2002 मध्ये, तर त्यांना भारतामध्ये गुंतवणूक करायची होती टाटा समूहामध्ये. आणि त्यांनी आमच्या टाटा टेली सर्व्हिसेस या आमच्या मुख्य कंपनीचं 26% भागभांडवल त्यांनी घेतलं आणि त्यासाठी 13,000 कोटी रुपये त्यांनी आम्हाला दिले. आणि ती गुंतवणूक करताना त्यांनी एक अट घातली की टाटा टेली सर्व्हिसेस या कंपनीने आतापर्यंत एकदाही निव्वळ नफा मिळवलेला नाहीये, तर पुढच्या 4 वर्षामध्ये ह्या टाटा टेली सर्व्हिसेस या कंपनीने निव्वळ नफा नेट प्रॉफिट मिळवला पाहिजे. आणि ही जी अट होती ही अट जर टाटा टेली सर्व्हिसेस पूर्ण करू शकली नाही, 4 वर्षात नफा मिळवू शकली नाही, तर केलेल्या गुंतवणुकीतील 50% म्हणजे 6,500 कोटी रुपये टाटा सन्स ही जी मुख्य कंपनी टाटा समूहाची आहे तिने डोकोमो जपानला परत करायचे अशी त्याच्यामध्ये अट होती. बापरे. आणि आमच्या दुर्दैवानं आम्ही 4 वर्षामध्ये नफा केला नाही आणि ते 6,500 कोटी आम्ही म्हणजे टाटा सन्स हे डोकोमोला देणं लागत होता. आणि त्यावेळेला आम्ही रिझर्व्ह बँकेच्या अनेक वेळेला आम्ही त्या ठिकाणी खेपा मारल्या आणि त्यांची परवानगी मागितली, पण रिझर्व्ह बँकेने परत परत आम्हाला ठामपणे सांगितलं की असे पैसे भारताच्या बाहेर पाठवता येणार नाहीत. तर त्यावेळेला जे वित्तमंत्री प्रणब कुमार मुखर्जी होती त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही गेलो होतो, पण त्यांनी सांगितलं मी रिझर्व्ह बँकेचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये मी ढवळाढवळ करणार नाही. आणि सर्व प्रकारचे रस्ते बंद झाले होते. त्यावेळेला सायरस मिस्त्री हे समूह प्रमुख होते. तर सायरस मिस्त्री यांनी डोकोमोला कळवलं की आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही, आमची पैसे द्यायची इच्छा आहे पण भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आम्हाला त्यासाठी परवानगी देत नाही, त्यामुळे आम्ही असहाय्य आहोत त्याला. त्यानंतर डोकोमोचे सर्व संचालक हे रतन टाटांच्याकडे गेले आणि रतन टाटांनी त्यांना आश्वासन दिलं की मी निश्चित ह्याच्यामधून काहीतरी मार्ग काढीन. त्यांनी डोकोमोला सांगितलं की तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आमच्या विरुद्ध केस करा की 6,500 कोटी ज्याचे आता तेव्हाच्या विनिमयाप्रमाणे 7,600 कोटी झाले होते, हे 7,600 कोटी टाटा समूह टाटा सन्स आम्हाला देणं लागतो, पण सरकार परवानगी देत नसल्यामुळे टाटा आम्हाला हे पैसे देऊ शकत नाहीत, तर त्यासाठी त्या उच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय द्यावा. डोकोमोने अशी केस केली आणि ही केस केल्यापासून 3ऱ्या दिवशी टाटा सन्सनी 7,600 कोटी रोख रकमेने त्यांची जी रजिस्ट्री आहे उच्च न्यायालयाची जी रजिस्ट्री आहे त्या रजिस्ट्रीमध्ये त्याचा भरणा केला आणि त्याने हायकोर्टाला सांगितलं आम्ही आता विवाद नाही की आम्हाला टाटा समूहाला हे पैसे निश्चित द्यायचे, तर आम्ही डोकोमोच्या बाजूने तुम्ही निकाल द्या, आमची कोणतीही हरकत नाही. त्यानंतर उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक आणि फायनान्स मिनिस्ट्रीला त्या ठिकाणी साक्ष द्यायला बोलावलं आणि त्यांना विचारलं की हे पैसे भारताबाहेर पाठवण्यासाठी कोणत्या नियमान्वये तुमची परवानगी लागते आणि असा जर नियम असेल तर त्याच्यात अशी परवानगी नाकारण्याचा अधिकार आहे हे आम्हाला दाखवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अशी काही अट किंवा नियम दाखवू शकले नाही आणि त्यानंतर हायकोर्टाने निर्णय दिला की 1 महिन्याच्या आत टाटा सन्सनी हे पैसे जपानला पाठवले पाहिजेत. आणि जे त्यांच्या दृष्टीने जे काय सीन ऑफ डिस्पेअर होता डोकोमोच्या दृष्टीने, तो रतन टाटानी आपण करारामध्ये पैसे द्यायचे कबूल केलेत, मग ती 7,600 कोटी असू देत किंवा 76 कोटी असू देत ह्याची पर्वा न करता त्यांनी ते पैसे भारताच्या बाहेर पाठवले आणि आपला जो करार होता त्या कराराची पूर्ती केली. इतका थोर मनुष्य की जो आपण दिलेले जे वचन आहे, आपल्या कंपनीने दिलेले वचन आहे
ते कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झालं पाहिजे याची ते खात्री करत असत. खूप म्हणजे आश्चर्य वाटलं मला हा किस्सा ऐकून, कारण अनेकांना माहितीच नसणार आहे.